नमस्कार. पारू या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिल्या मॅडम त्याचबरोबर दिशा सर्वजण मंदिरात येत आहेत आणि त्यांनी प्रीतमला ऑलरेडी सांगितलेलं असतं की तू वेळेवर पोच. पण प्रीतम आधीच मंदिरात पोचलेला असतो आणि तो पारूबरोबर गप्पा मारत असतो. पारूबरोबर तो बाहेर येत असतो तेव्हा नेमक्या अहिल्या मॅडम समोर आलेले असतात आणि त्या प्रीतमला ओरडू लागतात. त्या प्रीतमला विचारू लागतात, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? आपण कोण आहोत? तुला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं का तू किर्लोस्करांचा सुपुत्र आहेस? या गोष्टीची तुला जाणीव करून द्यावी लागते का? या भाषेत त्या प्रीतमला बोलत आहेत. प्रीतम मात्र शांतच असतो. प्रीतमला त्या म्हणत असतात की कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर उठावं या गोष्टीचंही तुला भान राहिलेलं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अहिल्या मॅडम प्रीतमला बोलत आहेत तेव्हा पारूमध्ये बोलायचा प्रयत्न करते. पण इकडे अहिल्या मॅडमना खूप राग आलेला असतो. त्या म्हणतात की तुला कोणी विचारलंय का, तू बोलू नकोस. आणि मग पारू घाबरते, एकदम दचकते आणि तिच्या हातातलं असलेलं पूजेचं ताट खाली पडतं. पण त्यातलं कुंकू त्याचबरोबर फुलं सर्व पूजेचं साहित्य हे अहिल्या मॅडमच्या पायावरती पडलेलं असतं. आणि मग पारू खाली बसते आणि म्हणते की खरंच आयुष्यात आणखी काय हवं? हे जर आपल्याला मिळत असेल तर याच्यापेक्षा अजून काय हवं? साक्षात देवीआईचा आशीर्वाद मिळत आहे, देवीआईची पूजा करायचा मान मला मिळत आहे. कारण पारूसाठी तिची देवीआई ही अहिल्या मॅडम आहेत आणि अहिल्या मॅडमसाठीच पारू हे सगळं करत असते. त्यांचं दर्शन तिला व्हावं, त्यांची सेवा करण्याचं भाग्य तिचं उजळावं असं तिला वाटत असतं. आणि आज तिच्याकडून अहिल्या मॅडमची पूजा झालेली आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद तिला खूपच झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.